Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। 23 जून की रात अंबरनाथ के ऑर्डिनेंस फैक्ट्री के अंबर चौक में 25 वर्षीय युवक की चाकू मारकर बेरहमी से हत्या कर दी गई थी। हत्या के बाद से आरोपी फरार था। आखिरकार पुलिस ने सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपी को गिरफ्तार कर लिया। ज्ञात हो कि जवसाई गांव निवासी 25 वर्षीय युवक सचिन भोसले की 23 जून की रात अंबरनाथ स्थित ऑर्डिनेंस फैक्ट्री के अंबर चौक पर गर्दन और पेट पर चाकू से वार कर हत्या कर दी गई थी। घटना की जानकारी मिलते ही अंबरनाथ पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू की। पुलिस ने सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपी प्रवीण चितोड़िया की पहचान कर उसे पुणे जिले के मुल्शी से गिरफ्तार कर लिया है। आरोपी प्रवीण ने सचिन भोसले द्वारा निकाले गए टर्म लाइफ इंश्योरेंस के पैसे चुका रहा था और सचिन ने प्रवीण से कुछ पैसे भी उधार लिए थे। प्रवीण ने सचिन से टर्म लाइफ इंश्योरेंस और उधार लिए गए पैसे मांगे, लेकिन आर्थिक परेशानी में फंसे सचिन के पास देने के लिए पैसे नहीं थे। इस पर दोनों का विवाद हो गया और प्रवीण ने सचिन की हत्या कर दी। पुलिस ने प्रवीण को कोर्ट में पेश कर 17 जुलाई तक पुलिस हिरासत में भेज दिया है। पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची सचिन सुरेश भोसले नावाच्या तरुणाची हत्या झाली होती। त्यामध्ये त्याला स्टॅब आणि कट इंजुरीज होत्या। रात्रीच्या अंधारात उशिरा एकांतस्थळी ही हत्या झाल्यामुळे महत्त्वाचा असा काही क्ल्यू तिथे मिळत नव्हता, परंतु पोलिसांनी अत्यंत कष्ट करून सीसीटीव्ही फुटेज, टेक्निकल मोबाईलचं ॲनालिसिस किंवा इतर ॲनालिसिस आणि काही खबरी या सगळ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म तपास करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये पुणे येथून एक आरोपी प्रवीण सुरजसिंग चितोडिया याला अटक केली। या आरोपीवर पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत। या आरोपीने किरकोळच्या देण्याघेण्याच्या वादावरून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून पूर्वतयारी करून त्या व्यक्तीचा त्याला फोन करून बोलावून घेतलं, एकाच स्थळी घेऊन गेला आणि त्याचं मर्डर केलेला होता। हा तांत्रिक तपास आणि इतर सीसीटीव्ही ॲनालिसिस आणि काही माहितगार लोकांकडून मिळालेली माहिती या आधारे हा गुन्हा उघड झालेला आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये माझे सहकारी एसीपी श्री सुरेश वराडे, अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक श्री कळसकर, इथले गुन्हे पीआय गुन्हे श्री किशोर शिंदे, पीआय श्री रमेश पाटील, ईपीआय विजय काजरी, ईपीआय संदीप भालेराव, पीएसआय बेळगे, पीएसआय मुंडे, पीएसआय भांडे, पोलीस हवालदार गायकवाड, जाधव, पथवे, विशे, आव्हाड, चोपडे, पाटील, पोलीस नाईक पगारे, सूर्यवंशी, पोलीस शिपाई मुंडे, गवळी, दराडे, पालवे, निरगुडा, सावंत, भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, त्याप्रमाणे जोशी आणि ठोंबरे या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आज पार पाडलेली आहे। अत्यंत कष्ट या प्रकरणात घेतलेले आहेत। या सर्व गोष्टीची नोंद माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि माननीय सहपोलीस आयुक्त ठाणे शहर आणि नुकतेच रुजू झालेले अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब यांनी घेतलेली आहे आणि या सर्व टीमला विशेष कौतुक करून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि क्राईम मीटिंगमध्ये याचा सत्कारही करण्यात येणार आहे। हे पूर्वीपासून एकमेकांच्या संपर्कातले होते, त्यांचे काही इन्शुरन्सचे हप्ते त्यांनी भरलेले होते, प्लस काही किरकोळ स्वरूपाच्या अमाऊंटची त्याची देणं घेणं होतं। पण आता जे अमाऊंट जरी थोडा असला तर त्याच्या भावना दूर होत्या आणि अत्यंत क्रूरतेने त्याला त्यांनी मारलेलं आहे। रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।